नमस्कार. महिला आहे, मग हिला मी कसंही वागवू शकतो. गेली अनेक वर्ष हे घडत आलंय आणि अजूनही घडतंय. ती 6 वर्षांची असो, 22 वर्षांची किंवा 53 वर्षांची, माझी शारीरिक भूक तिने भागवलीच पाहिजे, अन्यथा तिच्यावर बळाचा वापर करून मी ती भागवून घेणार. तिने पुढे अत्याचाराची वाच्यता करू नये म्हणून तिला जाळून टाकणार, दगडाने ठेचून मारणार, तिची हत्या करणार. प्रेमाला जर तिने नकार दिला तर ॲसिड टाकणार. मी हे करणार कारण मी पुरुष आहे, मी बलवान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला कुणी पकडणारच नाहीये, अडवणारच नाहीये. पकडलंच तर वर्षानुवर्ष केस सुरू राहणार, मला शिक्षा होणारच नाही. आजूबाजूला हिंसेचा वणवा पेटलेला आहे आणि यात महिला जळतीये. हे कधी थांबणार, कसं थांबणार, यावर बोलणार आहोत आजच्या बेधडकमध्ये. आपल्यासोबत आहेत न्यूज 18 लोकमतचे हिंसेचा वणवा पेटलेला आहे आणि याच विषयावर बोलणार आहोत. महेश म्हात्रे, न्यूज 18 लोकमतचे संपादक आपल्यासोबत चर्चेसाठी उपस्थित आहेत. अनिता पगारे आहेत, सामाजिक कार्यकर्त्या, गेली अनेक वर्ष त्या महिला सबलीकरण या विषयामध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर अनघा सरपोतदार कन्सल्टंट आहेत, 20 वर्ष महिलांच्या प्रश्नांवर त्या बोलता आहेत, आवाज उठवत आहेत. त्याचबरोबर केतकी नारायण अभिनेत्री काही क्षणामध्ये आपल्यासोबत चर्चेसाठी उपस्थित राहतील. डॉक्टर हरीश शेट्टी आहेत, मानसोपचार तज्ज्ञ, ते या चर्चेमध्ये मुंबईतूनच आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर रश्मी पारसकर, समन्वयक आहेत वी फॉर चेंज या संघटनेच्या. या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत. पण महेश सर, सुरुवात मी आपल्यापासून करते. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे. अनेकदा महिलेला मारहाण करताना पासून तिची हत्या करताना पर्यंतच्या घटना आपण ऐकतो. आपल्या अंगावर काटा येतो, आपल्या डोळ्यातून पाणी येतं. पण ह्या घटना काही कमी होत नाहीयेत. काय करायचं, काय कारणं वाटतात? सगळ्यात आधी या महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याची कारणं काय वाटतात आपल्याला? महिलांवरील अत्याचारासंदर्भात जेव्हा आपण बोलतो की ज्या पद्धतीने हिंसेचा वणवा आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या समाजाला व्यापून आपल्याला सगळीकडे पसरताना दिसतोय, हे सगळं म्हणजे भारतीय समाजमन ढवळून काढणाऱ्या घटना जेव्हा घडतात त्यावेळेस आपण याची चर्चा करतो. विशेषतः बलात्कारानंतर ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभं राहतं तेव्हा आम्ही याची जास्त करून चर्चा करतो, किंवा एखादी खुनाची किंवा एखादी तशा पद्धतीच्या हिंसाचाराची घटना घडल्यानंतर आपण त्यावर बोलतो. परंतु इतर वेळेस मात्र ज्या आपल्या अवतीभोवती हिंसेच्या घटना घडत असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आजचं वर्तमानपत्र उघडल्यानंतर काय पहिल्या बातम्या सकाळपासून आपल्याला वाचायला मिळाल्या किंवा दूरदर्शन वाहिन्यांवर पाहायला मिळाल्यात, काय होतं की एका पुरुषाला आपल्या पत्नीचा संशय आला म्हणून त्याने आपल्या 2 मुलांना मारून टाकलं आणि स्वतः आत्महत्या केली. एका तरुणीला आपल्या भावाचा राग आला का, तर तो दररोज दारू पिऊन घरी यायचा, म्हणून तिने आपल्या मेवण्याच्या मदतीने भावाला ठार मारून टाकलं. किती घटना, म्हणजे सुटकेसमध्ये मृतदेह सापडायला लागले आपल्या समाजामध्ये. म्हणजे लागोपाठ 2 दिवसांमध्ये एक पुरुष आणि एक महिलेचा मृतदेह आज सापडलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलेलं होतं की सुटकेस कशासाठी वापरली जाते, तर कपडे भरण्यासाठी. कोणी फार तर त्यातून दागिने नेत असेल, एखादा तिरकस हिंसाचारी माणूस त्याच्यामध्ये बॉम्ब ठेवत असेल, परंतु आता सुटकेसमध्ये लोकांचे मृतदेह घेऊन जाताना आपल्याला माणसं दिसतात. तर आम्ही कुठे चाललेलो आहोत, आमचा समाज कुठे चाललेला आहे, या सगळ्याचा जो विचार सार्वजनिक पातळीवर व्हायला पाहिजे, त्याचं चिंतन व्हायला पाहिजे. ज्या नेत्यांनी, म्हणजे मी फक्त राजकीय नेते नाही म्हणत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढारलं पण करणाऱ्या लोकांनी या विषयाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे, या विषयाची चर्चा केली पाहिजे, त्याच्यावर उपाययोजना सुचवल्या पाहिजेत. आणि हे सगळं जे आहे, हे जे आमचं जे सामाजिक वास्तव आहे, हे बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. कारण आम्ही दररोज आमच्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये एक वेगळ्या प्रकारचा भारत द्यायला लागलेलो आहोत. आणि आत्ताच जर अशी परिस्थिती असेल तर आजपासून 20-25 वर्षांनी काय होणार आहे, जेव्हा तंत्रज्ञानाधारित संपूर्ण जीवन झालेलं असेल. त्यामुळे हीच आत्ताची जी वेळ आहे ही अत्यंत क्रुशियल, अत्यंत महत्त्वाची वेळ आहे तुमच्या, माझ्या किंवा भारतीय समाजाच्या आयुष्यातली. या टप्प्यावर जर आपण बदललो, या टप्प्यावर जर याचं चिंतन करून यावर काही उपाययोजना आपण जर शोधू शकलो तर पुढच्या पिढ्या आपल्या सुखनेव समाजात नांदू शकतील. अन्यथा खूप कठीण चित्र सध्या तरी दिसतंय. त्यामुळे प्रत्येकजण
हिंसेचं समर्थन करायला लागलाय, हे त्यापेक्षा जास्त वाईट आहे. हिंसेचं समर्थन कुठल्याच अर्थाने होऊ शकत नाही. कुठलंच कारण तुम्ही हिंसेच्या समर्थनार्थ देऊ शकत नाही, पण ते व्हायला लागलंय. हाच गांधीजींचा देश आहे का? हाच बुद्धाचा देश आहे का? महावीरांचा देश आहे का? असा प्रश्न पडावा, अशी स्थिती सुवर्णा सध्या निर्माण झालेली आहे. म्हणूनच आपण हा कार्यक्रम आणि यामध्ये मान्यवरांना त्यासाठी बोलवलेलं आहे की यावर चिंतन व्हावं आणि त्यातून लोकांना काहीतरी मिळावं. नक्की. म्हणजे महिलांवरचे अत्याचार वाढतातच आहेत. हिंसक प्रतिक्रिया, हिंसक रिॲक्शन्स ज्या आहेत त्या खूप वाढत चाललेल्या आहेत आणि मग न्याय व्यवस्था याला मध्ये काही बदल करण्याची गरज आहे का, किंवा त्या अनुषंगाने त्याकडे पाहण्याची गरज आहे का, या अनुषंगाने बोलतोय. अनिताजी, जसं बदलाविषयी महेश सर म्हणाले, तुम्ही महिला सबल होण्यासाठीच इतके वर्ष काम करताय. तुम्हाला काय कारणं वाटतात महिलांबरोबर उठता बसताना, राहताना, त्यांच्याशी बोलताना, त्यांचे प्रश्न ऐकताना, की महिला रिॲक्ट होत नाहीयेत, त्या प्रतिक्रिया देत आहेत म्हणून हे अत्याचार वाढतायत का अजूनही समाज व्यवस्था बदललेली नाही म्हणून? मी जेव्हा ह्या हिंसक प्रतिक्रियेकडे बघते किंवा समाजात चालणाऱ्या हिंसेकडे बघते, मी वस्तीमधनं जन्माला आलेली आहे, त्यामुळे मला पहिल्यांदा असं वाटतं की जेव्हा अशी प्रतिक्रिया येते याचा अर्थ तो समूह जागृत होते, याचं पण एक साईन आहे ना. स्त्रिया आता स्पष्टपणे रस्त्यावरती बोलताय, ह्याचा राग येतो, याचा अर्थ त्या बोलतायत, हे एक प्रतीक आहे. दुसरं, जेव्हा आम्ही पोलीस ट्रेनिंगमध्ये किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून स्टॅटिस्टिकचा अभ्यास करतो, तर आम्ही असं म्हणतो की ज्या अर्थी पोलीस केसेस वाढत आहेत याचा अर्थ घटना वाढल्यात असा त्याचा 2+2 असा उत्तर नाही आहे. तर उत्तर असं पण असू शकतं की त्याचं नोंद वाढली आहे ना. बाकीच्या ठिकाणी नोंदच होत नाही, आपल्याकडे ती नोंद वाढली. दुसरं आहे की आपण स्त्रियांच्या सक्षमीकरणाची व्याख्या करताना परत ती पुरुषांच्या नजरेने करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला दुःखद वाटतंय. आपल्याला सारखं असं वाटतंय की स्त्रिया ह्या शालीनतेची व्याख्या आपण काय केली आहे की सातत्याने ऐकून घेणारी, गप्प बसणारी, ही व्याख्या आपण अनेक वर्ष पाहिल्यामुळे आपल्याला वाटतं की जन्मतः स्त्रिया अशा खालीमान घालून जन्माला आल्यात. खरं तर त्यांना पण तीच प्रोसेस आहे जी पुरुषांना आहे. त्यामुळे आपण आनंदाने जगणाऱ्या स्त्रियांचा समाज ही व्याख्या आपण सक्षमीकरणाची करत नाही. त्यामुळे स्त्रिया बोलल्या की त्याचं दुःख आणि त्याचं क्रायटेरिया असं होतं की बघा आता कमी कपडे घालायला लागल्या. म्हणजे आपण व्याख्या काय करतो सक्षमीकरणाची की बघा सगळ्या मुली आता जीन घालतात, सगळ्या मुली गाडी चालवतात. कधी स्त्रीवादी चळवळीने असं नव्हतं म्हटलं की आम्हाला जीन घालायचे आहेत, आम्हाला केस कापायचे आहेत. हा जाता जाताना होणारा फरक आहे, तो मुख्य टार्गेट नव्हता. म्हणजे केस कापणं हा काही सक्षमीकरणाचा टार्गेट नव्हता. मूळ मुद्दा होता की माझ्या आयुष्यातले निर्णय मला घेऊ देत. पण हे व्याख्या चुकीची केल्यामुळे, क्रायटेरिया चुकीचा असल्यामुळे, निकष चुकीचा असल्यामुळे त्याची सत्यता आणि काय म्हणतात ना, टेस्टिंगच आपली चुकली, कारण आपण त्याचा टेस्टर चुकवलेला होता. त्यामुळे या समाजामध्ये स्त्रियांना आनंदाने जगू दे ही सर्व पिढ्यांमधली मागणी होती. मग ती सावित्रीबाईंची मागणी होती, मग ती म्हणजे काय सावित्रीबाई ते अनिता पगारे, हा जो काही सगळा प्रवास आहे तो प्रवास हा आनंदाने जगण्याचा प्रवास होता. आणि त्या आनंदामध्ये ही अडचण वाटते ना. आता म्हणजे आता महेश सर फारच महत्वाचं वाक्य म्हणाले, म्हणजे ते नेतृत्व म्हटलं होते, लगेच म्हटले राजकीय नाही. मला कायम असं वाटतं की सगळे नेते भाषण करताना किती हातवारे करतात, किती म्हणजे भाषेत व्हायलन्स आहे. त्यामुळे त्याचं पर्क्युलेशन आपल्याकडे असं होतंच की नेत्याच्या आदर्शावरनं तो असा करतो तर आपण असं करायला पाहिजे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की स्त्रियांमधली व्यसनाधीनता जी काही 1% आहे त्याच्यावरती जो फार देशाचा संस्कार बिघडला असं म्हणायचं असेल ते एकूण पुरुषांच्या व्यसनाधीनतेबद्दल बोललं पाहिजे. कारण पुरुषांना मान्यता आणि स्त्रियांनी हात लावला की आता देश बुडाला, ही जी व्याख्या आहे त्याच्यातनं हा सगळा व्हायलन्स आहे असं माझं म्हणणं आहे. नक्की. डॉक्टर अनघा सरपोतदार, आपली काय निरीक्षण आहेत? का महिलांवर अत्याचार वाढत आहेत आणि ते वाढतच चाललेले आहेत आणि हिंसक आता अधिकाधिक होत चाललेलं आहे सगळं चित्र? मला वाटतं अत्याचाराचं रिपोर्टिंग वाढतंय. अत्याचाराचं प्रमाण जे होतं थोडंसं कदाचित स्टॅटिस्टिकली वाढलं असेल, पण त्याचं रिपोर्टिंग नक्की वाढतंय. याचं कारण आहे की जाणीव जागृती खूप निर्माण झालेली आहे कायद्यांविषयी, स्त्रियांच्या हक्कांविषयी. आपण पाहू शकतो की गेल्या अनेक वर्षात अनेक खास असे कायदे पण आलेले आहेत. जसं की 2005 साली कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आला, 2013 साली कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचा कायदा आला. असे अनेक कायदे किंवा पॉक्सो जो लहान मुलींच्या म्हणजे लहान मुलांसाठी आहे, पण त्यामध्ये मुलींचं प्रमाणही अधिक आहे. तर असे अनेक कायदे आले आणि त्या कायदे आल्यानंतर मग जाणीव जागृती त्या कायद्यांविषयी करत असताना अर्थात या विषयांच्या बाबतीतही बोललं गेलं.
जे बोललं जात नव्हतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की रिपोर्टिंग वाढलंय, अत्याचार वाढलेत. मे बी त्याचं स्वरूप थोडंसं बदललं असेल, पण अत्याचार होत होते आणि होत आहेत. फक्त रिपोर्टिंग आपल्याला वाढलेलं दिसतंय आणि ती चांगली गोष्ट आहे. नक्की. निदान आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविषयी किंवा आपल्या आजूबाजूला जे अत्याचार होत आहेत त्याविषयी बोललं जात आहे, पुढे येऊन तक्रार केली जाते आणि न्याय मिळावा यासाठी वाटही बघितली जाते आणि प्रयत्नही केले जात आहेत. हे चांगलं लक्षण आहे. डॉक्टर रश्मी पारस्कर, आपण या महिलांवर होत जाणाऱ्या अत्याचाराकडे कसं बघताय? ॲक्च्युली लैंगिक अत्याचार, मग तो छोट्या प्रमाणातला असो किंवा बलात्कारासारखा आणि बलात्कार आणि खून असा मोठ्या प्रमाणातला असो, जेव्हा आमची संघटना हे सगळे प्रकरणं हाताळते तेव्हा 4 फॅक्टर्स यामध्ये असतात. एक असतो अत्याचार करणारा, एक असते पीडिता, एक असतं समाजमन, समाजाचं स्वतःचं एक रिॲक्शन आणि चौथे असतात पोलीस. तर मुळात काय झालंय, आपण मुलींना पहिले असं वागू नको, तसं वागू नको सांगतोय. आता पुन्हा आपण मुलींना सांगतोय हे करायला हवं, ते करायला नको, तू बोल्ड राहा, पण तू समोर राहा, तू सावध राहा. म्हणजे मुलींवर प्रत्येक वेळी आधीच्या काळातही आणि आजच्या काळातही बंबार्डिंग होते. त्याचा आपल्याला जरा विचार करायला हवाय. दुसरं असं आहे की जो बलात्कार करतो किंवा जो असं लैंगिक शोषण करतो त्याच्या मागची कारणं बरेचदा आपल्याला असं दिसतं की हे आर्थिकदृष्ट्या अक्षम जे असतात त्या गटातनं येतात. काहीच मिळणार नाही आहे आपल्याला, आपल्याला संधी नाही आहे उपलब्ध. ह्याचा एक विषाद तुम्ही जर मानसिकता ह्या बलात्कारी किंवा लैंगिक शोषण करणाऱ्यांची बघितली तर पैसे लुटणं आणि बाई लुटणं ह्या दोघांमध्ये ते फरक करत नाही. इथे शिक्षणाची गरज आहे, पुरुषांच्या शिक्षणाची गरज आहे, पुरुषांनी स्त्रीकडे कसं पाहावं ह्या शिक्षणाची गरज आहे. हा पल्ला खूप मोठा आहे. तिसरा पल्ला आहे समाजमन. तर आज ज्या काही या 2-4 दिवसातल्या घटना आहे, खास करून ज्या लहान मुलींवर बलात्कार झालेल्या घटना आपण बघतो, त्या सगळ्यामध्ये समाज स्वतः पुढे आलाय, आंदोलनं केली आहे, रस्त्यावर उतरलाय आणि ह्या मुलींच्या विरुद्ध, ह्या मुलींवर ज्यांनी कोणी अत्याचार केला त्यांच्या विरुद्ध कारवाई करायची मागणी केली आहे. अजून एक समाजमनातलं एक चांगलं परिवर्तन आपल्याला हे दिसतं की 2012 मध्ये जेव्हा निर्भयाची केस झाली तेव्हा या मुलीला रात्री 9 वाजता घराबाहेर राहायची गरज काय होती हा प्रश्न विचारला गेला. प्रियंका रेड्डीच्या बाबतीत आज हा प्रश्न विचारला नाही. तर 2012 पासून 2019 पर्यंत समाजमनात हा एक पॉझिटिव्ह चेंज दिसून येतो. याचा अर्थ असा नाही की सगळं चांगलं आहे, पण एक चेंजला सुरुवात आहे. माझा जो आक्षेप आहे, कारण आम्ही नेहमीच जेव्हा घटना घडते तेव्हा पोलीस तक्रार नोंदवून घेत नाहीत. हैदराबादची घटना असू देत नाही तर अजून कोणती घटना असू दे, आपल्याला नेहमी, आजच आमच्या इथे कळमेश्वरला जी घटना झाली काल, त्यातही पोलीस गुन्हा नोंदवून घ्यायला लवकर तयार नव्हते. शेवटी लोकांनी त्या मुलीचं प्रेत सापडतं का, ती मुलगी कुठे सापडते का म्हणून शेतामध्ये त्यांना तिचं प्रेत आढळलं, ते लोकांना आढळलेलं आहे. तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण इमिजिएटली काही करू शकत असू तर ते आहे पोलिसांचं सेन्सिटायझेशन. आमच्या इथे ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा एका मुलीचा चेंजिंग रूममध्ये व्हिडिओ काढला आणि ते उघडकीला आलं, त्यानंतर कारवाई काय झाली तर सगळ्या कॉलेजेसमध्ये भरोसा सेलच्या ज्या पोलीस अधिकारी आहेत त्यांनी अनेक ट्रेनिंग घेतले मुलींचे. पण प्रश्न असा आहे की मुलींचं ट्रेनिंग घेऊन नाही होणार आहे. जो मुलगा हे सगळं करतो त्याच्या मानसिकतेत बदल घडवायला आपण काय करतो हे बघायला. आणि दुसरं असं की छोट्यात छोटा गुन्हा असू दे नाही तर मोठ्यात मोठा गुन्हा असू दे, पोलीस नोंदवत नाही, पोलीस कोऑपरेट करत नाही पोलिसांचं. आणि जसं की हैदराबाद केसमध्ये दिसलं की ते पायानं गोळ्या झाडू शकत होते, त्यांनी प्रत्यक्षात छातीवर गोळ्या झाडल्या असतील. त्यांना पण एक असंतोष पोलिसांमध्येही आहे, पण ह्या घटनेचं वाईट पोलिसांनाही वाटलेलं आहे, पण त्याला कसं रिॲक्ट व्हावं हे पोलिसांचं सेन्सिटायझेशन झालं नाही. इथे आपण पहिले काम करू शकतो इमिजिएटली आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला चांगले मिळतील. नक्की. डॉक्टर अनघा यांना काहीतरी बोलायचं होतं. मला याच्यात एवढंच ॲड करायचं आहे की पोलिसांच्या सेन्सिटायझेशनबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा 70च्या दशकापासून जेव्हा स्त्री चळवळीने पुन्हा भारतामध्ये जोर धरला तेव्हापासून पोलिसांचे सेन्सिटायझेशन चालू आहेत. पण ते लोअर लेवलच्या पोलीसचे सेन्सिटायझेशन जसं की म्हणजे निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, खऱ्या कामाची गरज आहे ती IPS अधिकाऱ्यांबरोबर आहे. कारण पोलीस ही डिसिप्लिन फोर्स आहे आणि तिथे बॉस इज ऑलवेज राईट. त्यामुळे वरपासून आपण त्याची सुरुवात केली तरच आपल्याला जो इच्छित बदल आहे तो खाली पर्कोलेट होईल. नक्की.
डॉक्टर हरीश, आपण सगळ्या मान्यवरांचं म्हणणं ऐकलं असेल, त्यांची भूमिका ऐकली असेल. बदल तर होत आहेत, मात्र बदल होण्याचा जो वेग आहे तो कमी आहे, त्यामुळे अजून अत्याचार होतातच आहेत. तुम्ही जेव्हा या प्रश्नाकडे बघता तेव्हा काय काय कारणं वाटतात आपल्याला? एक तर समाजात गती वाढलेला आहे, त्यामुळे गरमी पण वाढलेला आहे. सगळ्या ठिकाणी व्हायलन्स आहे. रस्त्यावर लोक एक दुसऱ्याला मारतात, घरी पण मारहाण वाढलेला आहे आणि शाळेत पण मुलं पुष्कळ एक्सायटेड दिसतात. TV चॅनल्समध्ये पण लोक ॲग्रेसिव्ह आहेत. तर हा व्हायलन्स जे आहे ते पुष्कळ ओव्हरऑल वाढलेला आहे. नंबर 2, त्याबरोबर डिस्कनेक्शन हा आपल्या समाजात चालू आहे. म्हणजे एक दुसऱ्यांचं ओळखच नाही. आपल्या वस्तीमध्ये कोण मेले तर एक पत्रक येतो की हा माणूस मेला, आणि मृत्यूच्या स्थानामध्ये म्हणजे शवयात्रामध्ये संख्या कमी झालेला आहे. हा डिस्कनेक्शनचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. त्याबरोबर अनॉनिमिटी आहे. म्हणजे काय, आम्ही एक दुसऱ्याला अजिबात ओळखत नाही. लोक राहतात पण आपलं इमोशनल बोलणं पुष्कळ कमी होत चाललेलं आहे. तेव्हा ज्यांना लेटेंट सायकोपॅथिक ट्रेट्स आहे किंवा क्रिमिनल ट्रेट्स आहे, त्यांना असं वाटतं की आपण काय असं केलं तर कोणी बघणार नाही, आम्हाला कोणी पकडणार नाही, आणि पोलीसची पण संख्या पुष्कळ कमी आहे. सेन्सिटायझेशन करून काय उपयोग नाही हो. पोलीस त्रस्त आहेत. ते VIP सिक्युरिटी, गणपतीचा सिक्युरिटी, ईद सिक्युरिटी करत ते सगळ्या विषयावर काही काम करू शकणार नाही. तुम्ही प्रेशर कुकर मध्ये राहणारे पोलिसांना तुम्ही किती करणार सेन्सिटाईज? अजूनपर्यंत पुष्कळ पोलीस कमिशन स्थापन झालेलं आहे. रिबेरो कमिशन, इंडियन पोलीस कमिशन, आणि सुप्रीम कोर्टचे प्रकाश सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये सुप्रीम कोर्टने पण पोलीस रिफॉर्मसाठी पुष्कळ काय सांगितलंय. अशी अवस्थेत काही सेन्सिटायझेशन होणार नाही. असं करत असताना आपल्याला आणखीन एक गोष्ट येतो समोर, तो आहे स्ट्रेस. संपूर्ण हिंदुस्थानामध्ये वाढलेला आहे. पैशाचा तंगी, नोकरीची तंगी, भाव वाढ, आणि हा स्ट्रेस कुठे ना कुठे बाहेर येतो. आणि तेव्हा हे जे क्रिमिनल टेंडन्सीचे आहेत लोक, त्यांना फ्री चान्स मिळतो. म्हणजे शरीरामध्ये जर आपलं इम्युनिटी कमी झाली तर व्हायरस मोठ्या प्रमाणे आपल्या शरीरात अटॅक करतो. आपलं शरीर जर स्वस्थ असलं तर बॅक्टेरिया आणि व्हायरस अटॅक होत नाही. शरीर जेव्हा कमजोर होतो तेव्हा व्हायरस आणि बॅक्टेरियाचा अटॅक होतो. तसंच आज समाज व्यवस्था मध्ये बोलणं कमी झालेलं आहे, इमोशनल कॉन्टॅक्ट टाइम कमी झालेला आहे, फॅमिली कॉन्टॅक्ट टाइम पुष्कळ कमी झालेला आहे. CO ते सिक्युरिटी गार्ड 12-14 तास काम करतात. अशी अवस्थेत ओव्हरऑल अँग्स जे म्हणतो हा समाजात वाढलेला आहे. असं असताना व्हायलन्स वाढणार. आणि पीस मिल उपचार म्हणजे आपण सेन्सिटायझेशन करू किंवा आपण पुरुषांना थोडंफार शिकू, हे करून फक्त हे करून अजिबात नाही चालणार. सिस्टमिक ओव्हरऑल होणं आवश्यक आहे. 30% वेकन्सीज पोलीसमध्ये आहे, 20% वेकन्सीज आर इन द ज्युडिशरी. 1.3 करोड केसेस अजून पेंडिंग आहे. कुठे मिळणार काय अन्याय? तर तेव्हा समाज आज आक्रोशामध्ये, आणि समाजाला वाटतं की आपण त्यांना लिंच करू, आपण त्याला मारू. हा अगदी निगेटिव्ह आणि एनार्की सारखा एक वस्तुस्थिती आहे. आज आपण NCRBचं फिगर जर पाहिलं, व्हायलन्स, रेप आणि सुसाईड, व्हायलन्स हॅज इन्क्रीज्ड, रेप हॅज इन्क्रीज्ड आणि आत्महत्या हॅज इन्क्रीज्ड. आज आपल्या हिंदुस्थानामध्ये एक मेंटल हेल्थ किंवा स्वास्थ्याचा एमर्जन्सी आहे. त्यासाठी व्हेरियस इंटरव्हेन्शन्स एकत्र करणं आवश्यक आहे. फक्त पीसफुल इंटरव्हेन्शन करून काय होणार नाही. गरमी वाढलेला आहे म्हणून व्हायलन्स वाढणार. नक्की. डॉक्टर हरीश महेश सर, डॉक्टर हरीश ज्या पद्धतीने म्हणतायत किंवा जे मुद्दे मांडतायत त्यावरनं एकच लक्षात येत आहे की ताण वाढलेला आहे आजूबाजूला, हिंसा त्यामुळे वाढलेली आहे. आणि जर आता समाज व्यवस्था बदलायची असं आपण नुसतं म्हणत असू तर त्याला तिथून म्हणजे माझ्या घरात बलात्कार झाला नाही त्यामुळे मी काय सुरुवात करू किंवा मी कशाला बदलायला सुरुवात करू, तर सुरुवात ही आपल्यापासून आणि आपल्या घरापासून करावी लागणार आहे. खरी गोष्ट आहे. कारण आपण पाहतोय की घरामधला तणाव जो आहे, शाळेमधला तणाव जो आहे,
आणि आपण जिथे काम करतो त्या कार्यालयीन ठिकाणचा जो तणाव आहे, या तणावामुळे लोक वैफल्यग्रस्त झालेले आपल्याला दिसतात. आणि जसं सर आता डॉक्टर शेट्टी म्हणाले की गतीमुळे गलती होण्याचं प्रमाण समाजामध्ये वाढत जाताना आपल्याला दिसतं. आणि एकूणच जीवनाला जी गती लाभलेली आहे ही आपल्या सगळ्या क्षेत्राला व्यापून राहताना दिसते. म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट वेगात पाहिजे. आपलं जगणंसुद्धा फास्ट फूड होऊन गेलेलं आहे, आपलं खाणंसुद्धा फास्ट फूड होऊन गेलेलं आहे. आमचं प्रत्येक याचा निर्णय आम्हाला वेगात पाहिजे. कुणालाही धीर नाही आहे आणि नुसतं अधीर मन नाही आहे तर ते अस्वस्थसुद्धा आहे. त्यामुळे आपण पाहतो की रस्त्यावरून आपण एखाद्या गाडीने जात असू तर छोटीशी जरा टक्कर जरी झाली तरी लोक इतके असे म्हणजे तलवार घेऊनच बाहेर निघतात. तर हे कशामुळे झालेलं आहे? किंवा कुणाला जर एखादी गोष्ट सांगायला गेलं तर तो अंगावरच येतो. म्हणजे तुम्ही आमच्याशी या विषयावर बोलूच नाही. जसा संवादाचा अभाव हा आपल्या समाजातला मोठा प्रश्न आहे, तसा विसंवाद हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आणि हे आपल्याला घरापासून लोकांच्या मनावर इम्पॅक्ट त्याचा होताना दिसतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी एकत्र येऊन याचा विचार करण्याची गरज आहे. सगळ्यांनी याविषयी चिंतन करायला लागणार आहे. कारण आपल्याला हा जो इतका मोठा वणवा आपल्या अवतीभोवती पेटलेला दिसतोय, तर या वणव्याचं मूळ मात्र दुसरीकडे कुठेतरी आहे. हा वणवा तसा विझवून आपल्याला हिंसाचार शमणार नाहीये. आपल्याला त्याची जी मुळं आहेत ती मुळं आपल्याला शमवावी लागतील. ती मुळं आपल्या शिक्षण पद्धतीत आहेत, ती मुळं आपल्या कुटुंब व्यवस्थेत आहेत, ती मुळं आपल्या सो कॉल्ड धार्मिक संस्कारामध्ये आहेत. तर ती सगळी आपल्याला मुळं शोधून ती आपल्याला तिथे काहीतरी दुरुस्ती सुचवावी लागणार आहे. ते केलं तरच समाजमन आपलं जे काही आधी होतं, जशा पद्धतीने सांगण्यात आलं की स्त्रीला आनंद देणारं जगणं किंवा पुरुषालाही आनंद देणारं जगणं जर निर्माण झालं तर समाज आनंदी होणार आहे. नक्की. या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. वेगवेगळे मान्यवर आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं मुद्दे समोर येत आहेत आणि कुठेतरी चिंतन होणं गरजेचं आहे. ते चिंतन आपण इथे करण्याचा प्रयत्न करतोय. छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. हिंसेचा वणवा पेटलेला आहे, त्याची कारणं काय आहेत आणि मग यातून जर बाहेर पडायचं असेल, महिलेला सातत्याने अत्याचाराला सामोरं जावं नये यासाठी काय करायचं आहे, या अनुषंगाने आपण बोलतो आहोत. आपल्याबरोबर सगळे मान्यवर आहेतच, पण केतकी नारायण अभिनेत्री आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. केतकी, या चर्चेमध्ये आपलं स्वागत. आत्तापर्यंत महिलांवरचे अत्याचार, त्याची कारणं, या सगळ्याविषयी आम्ही बोलत होतो. केतकी, जेव्हा तुझ्या क्षेत्रामध्ये तू कार्यरत आहेस, आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी तुझ्याही कानावर पडत असतील, तुला काय वाटतं, काय आजूबाजूचं चित्र आहे ते इतकं हिंसक का झालेलं आहे? मला असं वाटतं की स्त्रियांनी बौद्धिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला हवं. आणि त्याची सुरुवात जी होते ती घरापासून होते, कुटुंबापासून होते. तर मोस्टली आपल्याला घरापासूनच ते कंपॅरिझन चालतं की तू मुलगी आहेस तर तू कदाचित हे नाही करू शकणार, किंवा तू मुलगी आहे तर तू या फील्डमध्ये नको जाऊस, कारण ॲक्टर्सला वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. किंवा तू छोटे कपडे घातले स्क्रीनवर तर तुला ते टॅग करतील की ही बोल्ड ॲक्ट्रेस आहे आणि ही असेच रोल करणार, किंवा तुमच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन चेंज होतो. पण मला असं वाटतं की हे सगळं घरापासून येतं. म्हणजे जी आपल्याला वागणूक घरी दिली जाते ॲज अ मुलगी किंवा ॲज अ मुलगा, आपल्याला कसं इक्वली ट्रीट केलं जातं, हे खूप डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या फॅमिलीला, कुठल्या सोसायटीला बिलॉंग करता आणि कसं तुम्हाला शिक्षण लहानपणापासून दिलं जातं. आणि आत्ता जे होतं आहे तर आय से की इट्स जस्ट दॅट की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, राईट. आणि त्यामुळे लोक खुश होत आहेत की त्यांचा एन्काउंटर झाला किंवा काय, पण कारण ते जस्टिस तेवढा पटकन फास्ट प्रोसेस होत नाही आहे आणि गुन्हेगार जे आहेत ते बेलवर सुटत आहेत. तर या सगळ्या गोष्टी त्याला अजून सहाय्यक आहेत की का लोकांना आनंद होतो की ठीक आहे आता जस्टिस मिळणार तर हे असं मिळणार. फास्ट जस्टिस ते जास्त प्रेफर करतायत.
मगाशी जेव्हा व्यवस्थेसंदर्भातली आपण चर्चा करत होतो, डॉक्टर हरीश यांनी खूप मुद्दे व्यवस्थेसंदर्भातले मांडले. मग ती समाज व्यवस्था असो किंवा कुठल्याही दलांची कार्यरत असलेली व्यवस्था असो, डॉक्टर अनघा सुरक्षा व्यवस्था असो. डॉक्टर अनघा, आपण त्या अनुषंगाने बोलत होतात. डॉक्टर शेट्टींनी जे सांगितलं ते ऑफकोर्स मायक्रो लेवलवरती खरं आहे की नैराश्य आहे, स्ट्रेस आहे, अँझायटी आहे. पण मला असं वाटतं की मॅक्रो लेवलवरती जर आपण बघितलं तर सिस्टम्स आर कोलॅप्सिंग. म्हणजे पोलीस असेल किंवा कोणतेही रिड्रेस सिस्टम्स जे आहेत, पोलीस मी प्रामुख्याने असं बोलते कारण आत्ता आपण व्हायलन्सविषयी बोलतोय, पण कोणतेही जे सिस्टम्स आहेत दे आर कोलॅप्सिंग. मग ते तिथल्या वेकन्सीजमुळे असतील किंवा त्यांच्यावर असणारा ताण असेल किंवा त्यांना न मिळणारे जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे रिसोर्सेस द्यायला पाहिजेत अशा सिस्टम्सना, ते रिसोर्सेस त्यांना न मिळाल्यामुळे त्यांच्यावरती ताण असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. पण मॅक्रो लेवलवरती कुठेतरी हा इश्यू जेव्हा आपण बघतो तेव्हा मला असं वाटतं की सिस्टेमिक त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन्स पाहिजेत आणि ते करण्यासाठी कुठेतरी ऑफकोर्स गव्हर्नमेंट बरोबरच काम होणं गरजेचं आहे, पॉलिटिकल विल असणं गरजेचं आहे. ओके. अनिता पगारे आणि डॉक्टर रश्मी, मला आपल्यासमोर एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करायचा आहे. आता तर कपडे हा मुद्दा तर मागेच पडलाय. म्हणजे आता तर 6 वर्षाच्या मुलीपासून ते 53 वर्षाच्या बाईपर्यंत बलात्कार होताना आपण बघतोय. सामूहिक बलात्कार त्यांच्यावर होतात. बरं, बलात्कार होऊन थांबत नाहीये, दगडाने ठेचून हत्या केली जाते, तिला मारून टाकलं जातं, तिचं शिर वेगळं, तिचे तुकडे केले जातात. म्हणजे अशी हिंसा जी आहे, इतकी घाणेरडी बिभत्स वृत्ती जी आहे ती वाढत चाललेली आहे. आणि असं जर होत असेल तर मग नुसतं समाजव्यवस्था बदलली पाहिजे, आपल्या आजूबाजूला काय वातावरण आहे त्यावर आपण प्रयत्न केले पाहिजेत, असं बोलून नाही तर कृतीतून ते कसं करता येईल? सुवर्ण, तुम्ही जे म्हणाला ना की म्हणजे मी पोलीसच्या बरोबर काही वर्ष काम करत होते. आम्ही एका मुद्द्यावरती काम करत होतो की क्रौर्य कशाला म्हणायचं, क्रुएल्टी कशाला म्हणायची. आपल्याकडे काय होतंय की जोपर्यंत रक्तबंबाळ होत नाही ना तोपर्यंत आपण क्रुएल्टी मानायलाच तयार नाही. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझ्या घरामध्ये मी ज्या कुटुंबातनं आले तिथे आईवरनं शिवी दिलेली पण गैर मांडलं जायचं. त्यामुळे जर अशा कुटुंबातनं मी आले असेल आणि मी ज्या घरात किंवा ज्या वातावरणात ज्या ऑफिसमध्ये गेले तिथं जर कोणीतरी शिवीगाळ करत असेल तर माझ्या दृष्टीने ते क्रौर्य आहे. पण पोलिस असं म्हणतात की अजून मारहाण कुठे झाली, नुसत्या शिव्या तर दिल्या, एवढं काही तुम्हाला वाईट वाटलं. त्यामुळे आम्ही आता सारखे असं म्हणतो स्त्रीवादी चळवळीमध्ये की क्रौर्य हे त्या बाईला ठरू दे. एकदा जर म्हणजे आम्ही कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळामध्ये असं म्हणतो की लैंगिक छळ झालाय की नाही ही व्याख्या त्या अर्जदार महिलेला ठरू दे. कारण नाही तर काय होतंय, अपमान करणाऱ्याला वाटतं माझं इंटेन्शन तसं नव्हतं, माझं उद्दिष्ट तसं नव्हतं. म्हणून क्रिमिनॉलॉजीमध्ये एक वाक्य म्हणतात की आरोप्याला व्याख्या विचारण्यापेक्षा अर्जदारावरती जो परिणाम झालाय त्याच्यावरती गुन्ह्याचं गांभीर्य ठरवावं. आपल्याकडे ते होत नाही. आपल्याकडे कायम आपण क्रौर्य हे आपण ठरवतो, सिस्टीम म्हणून ठरवतो की अजून काही इतकं झालेलं नाही. त्यामुळे आम्ही डोमेस्टिक व्हायलन्स सारखे कौटुंबिक हिंसाचारामध्ये असं बघतो की कुठलीच बाई, कितीही ॲरोगंट असलेली बाई असेल, ती पहिल्या फटक्याला कधीच कंप्लेंट घेऊन सिस्टीमकडे येत नाही. ती आधी स्वतः प्रयत्न करते, ती कुटुंबात प्रयत्न करते, ती समाजात प्रयत्न करते आणि जेव्हा ती हताश होते, तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे जातं तेव्हा ती पोलिसात येते. पोलीस पहिली रिॲक्शन तिला काय देतात, बाई तुम्ही पहिल्यांदा आमच्याकडे आले, आम्ही म्हणतो म्हणून नांदायला जा, आता तू असं नाही करणार. अरे ती बाई जिने अनुभव घेतलाय की मला हा सातत्याने मारतोय त्याची तुम्ही गॅरंटी कशी घेऊ शकता? हे आपल्याला एकदा ठरवावं लागेल की क्रौर्य हे ज्याचं त्याला ठरू दे, अर्जदार महिलेला ठरू दे. म्हणजे कदाचित, आणि अनघा फार मगाशी किंवा रश्मी मगाशी फार छान म्हणाल्या, त्यांनी सुरुवातच अशी केली की पोलीस दखलच घेत नाही. खरं तर पोलिसांनी सांगायला पाहिजे की न्याय की अन्याय हे तुम्ही नाहीच ठरवायचंय, त्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा आहे. त्यामुळे पोलिसाचं काम काय आहे, ती रेकॉर्ड यंत्रणा आहे, काय म्हणतात नोंद करणारी यंत्रणा. तर तिने प्रत्येक गोष्टीची नोंद करावी. ती कशाला ठरवते की हे चूक आहे, बरोबर आहे, हे घ्यावं नाही घ्यावं. आलेली नोंद केली की काम वाढतं ना. मुद्दा तो तिथे आहे. आपल्याकडे जसं म्हणजे आपण सातत्याने चर्चा करतो की पोलीस दलामध्ये असलेल्या वॅकन्सीज, पोलीस दलाची त्यांची जी म्हणजे त्यांची क्षमता नसलेल्या गोष्टी त्यांच्यावर लागल्या. आज आपल्या देशामध्ये जेवढे गुन्हे दाखल होतात त्यातले बहुसंख्य आरोपी सुटतात. याचं कारण असं आहे की पोलिसांना जो तपासासंदर्भात जी काळजी घेतली गेली पाहिजे ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे पुरावे गोळा केले जात नाहीत, पुरावे गोळा होत नाहीत, त्यामुळे आरोपी निर्दोष सुटतात. सर, आणि खूपदा असंही दिसलंय की पोलिसांनाच कायद्याचं अज्ञान आहे.
कशा पद्धतीने तो कायदा घ्यायचा आहे, कशा पद्धतीने नोंदी करायचा आहे याचंही अज्ञान बघायला नाही, मिळतं. त्यांच्यामध्ये म्हणजे बिचारीच म्हणतो मी आता त्यांना, कारण एक तर त्यांचं शिक्षण कमी असतं, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर कामाचा ताण इतका असतो, इतक्या प्रकारचे दबाव त्यांना सहन करावे लागतात आणि ते सगळे सहन करत ते आपली ड्युटी बजावत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून तशा फार अपेक्षा आपण करू नये, कारण एक तर त्यांचे कामाचे तास, कामाचा प्रकार, त्यांच्यावर बॉसिंग ज्या पद्धतीचे होते ते, म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये जे IPS अधिकारी जशा पद्धतीने वागायचे तशाच पद्धतीने आता वागतात. मला अनेक IPS अधिकाऱ्यांच्या घरी जेवण करण्यासाठी, मॅडमची पर्स उचलण्यासाठी, गाडी चालवण्यासाठी पोलीस असतात. हो, त्या पोलिसाची ती ड्युटी नाहीये. त्या पोलिसाने लोकांचं संरक्षण करणं याची गरज आहे, परंतु तो तिकडे साहेबाकडे नोकरी करत असतो. म्हणजे जेव्हा तो त्याच्याकडे गुण तक्रार घेऊन जेव्हा माणूस जातो तेव्हा तो त्याचं वैफल्य त्या तक्रारदारावर काढतो. बरोबर बरोबर. जसं मगाशी डॉक्टर हरीश म्हणाले की नको त्या ड्युटीमध्येच पोलिसांना अडकवलेलं आहे, त्यामुळे त्यांना जी ॲक्च्युअली ड्युटी, जी नियोजित ड्युटी करायची आहे तिथेच ते कमी पडत आहेत, त्यांची संख्या कमी पडते आहे. डॉक्टर रश्मी, या अनिताजींच्या मुद्द्याला घेऊन मी तुमच्याकडे येते की क्रौर्य हे महिलांना ठरवू द्या, माझ्यावर काय अत्याचार झालेला आहे आणि किती टोकाचा अत्याचार झालेला आहे हे तिला ठरवू द्या. पण असं महिला ठरवतात का? त्या बाहेर येऊन बोलतात का? त्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे का? नाही, काय दुःख आणि क्रौर्य आपल्या बाबतीत होतं हे बरेचदा महिलांना कळत नाही, त्यांना जाणीवच नसते. म्हणजे डॉक्टर आंबेडकर जसं म्हणाले की अन्यायाची पहिले त्यांना जाणीव द्या, मग ते पुढे येतील. तसंच महिलांच्या बाबतीत आहे, त्यांच्या बाबतीत काही अन्याय होत आहे त्यांना बरेचदा कळत नाही, ही फॅक्ट आहे. पण मी एक छोटंसं उदाहरण सांगेन. माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती, तिच्या मागे एक मुलगा लागला. घरी सांगितलं तर कॉलेज बंद होणार, मैत्रिणींना सांगून काही फायदा नव्हता. एकदा ती तिच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर पोलीस स्टेशन होतं, ती हिंमत करून पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिने सांगितलं की सर असं असं आहे आणि माझं कॉलेज बंद होईल हो जर मी घरी सांगितलं तर. तर ते पोलीस तिथले अधिकारी म्हणाले, महिलाही होत्या तिथे, म्हणे तूच अशी असशील म्हणून तो मुलगा तुझ्या मागे लागला आणि तू एकटी यायची हिंमत केली पोलीस स्टेशनमध्ये, म्हणजे तू एवढी तुझ्यामध्ये हिंमत आहे की तू एकटी येशील, म्हणजे तू खूप काही साधीसुधी काही मुलगी नाही आहे. तर हे आम्हाला हे असे धक्के दरवेळी असतात जेव्हा आम्ही मुलींकडून ऐकतो की जेव्हा त्या काहीतरी एक पोलिसांकडे एक मित्र म्हणून किंवा एक सहाय्यक म्हणून, एक हेल्प म्हणून जातात, तेव्हा हा असा अनुभव येतो. दुसरी बाजू मी अजून एक मांडीन आहे की 2005 पासून मुलींचं शिक्षणाचं प्रमाण तर वाढतच आहे, पण 2005 पासून म्हणजे वर्किंग फोर्समध्ये महिलांचं प्रमाण हे लक्षणीयरित्या कमी होत आहे. आणि सारखं कोणतेही सरकारी हो, BJPचं हो, काँग्रेसचं हो, सगळेजण म्हणतात की जर GDP वाढवायचा असेल तर महिलांनी वर्कफोर्समध्ये काम करणं आवश्यक आहे आणि काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण कमी होत आहे. दुसरीकडे घटस्फोटांचं प्रमाण वाढतं आहे. याचा अर्थ कुठेतरी हे आहे की महिलांना बाहेर सुरक्षित वाटत नाही, त्यांना जाऊ दिल्या जात नाही. दुसरीकडे असं आहे की महिला शिकतायत, त्या सक्षम होत आहेत आणि बाकीचं जे समाजातले बाकीचे घटक आहेत, त्यांच्या कुटुंबातले सासू सासरे असू दे, आई वडील असू दे, नवरा दीर वगैरे वगैरे, त्या सगळ्यांना मात्र कुठेतरी त्यांचं सेन्सिटायझेशन अजून झालं नाही. तिला ॲकोमोडेट करायला, तिला स्वीकारायला अजूनही त्यांची ती मानसिकता तयार झाली नाही. त्यामुळे आपण फक्त एक कोणता तरी लैंगिक अत्याचार असं न बघता प्रत्येक ठिकाणी, मग तो डोमेस्टिक व्हायलन्स असू दे किंवा अजून कोणताही असू दे, आपलं समाजमन अजून बदललं नाही. ज्या वेगाने स्त्री बदलली आहे त्या वेगाने समाजामध्ये, समाजाच्या इतर घटकांमध्ये परिवर्तन नाही आहे. ह्यावर पण आपण एक लक्ष वेधून मला वाटतं घ्यायला हवं. आणि दुसरं असं आहे की जर मुलींना खरंच काही सांगायचं असेल, लहान मुलं असू नाही तर मोठं, तुमच्याजवळ शस्त्र आहे ते म्हणजे तुमचा आवाज. समजा कधी काही घरातही हिंसाचार होत असतो, घरात तर सगळ्यात जास्त होतो लैंगिक अत्याचार, माहितीच नसतं घरच्यांना काय होतंय, तुमच्याजवळ तुमचा आवाज आहे, जोरात ओरडा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आई किंवा शाळेत किंवा सगळेजण सांगू शकतात. त्यामुळे तुम्ही जोरात ओरडा. पेपर स्प्रे, आम्ही पेपर स्प्रेचे मुलींचे जेव्हा आम्ही हे घेतो सेन्सिटायझेशनचे प्रोग्राम, आम्ही त्यांना सांगतो मुलींच्या घेताना तुम्ही पेपर स्प्रे ठेवा. आता उदाहरणार्थ प्रियंका रेड्डीचं जेव्हा हे झालं, ती घाबरली होती, तिने बहिणीला फोन केला. पेपर स्प्रे हा 10 मीटर पर्यंत उत्तम काम करतो. जरुरी नाही की तो त्या जो अत्याचार करणार आहे त्याच्या डोळ्यातच घालतो, आजूबाजूला जरी केला तरी तो इतका सॉलिड असतो की अर्धा तास तुम्ही काही हालचाल करू शकत नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी, हे छोटे छोटे आपण इम्प्लिमेंट जर केले तर मला वाटतं हळूहळू हा प्रश्न मार्गी लागायला लागेल.
नक्की. डॉक्टर अनघा, फक्त एक छोटा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. खूपदा असं होतं की जसं 2 मैत्रिणींचा उल्लेख आत्ता डॉक्टर रश्मी यांनी केला की 2 मैत्रिणी जरी एकत्र जात असल्या, एकीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न जरी केला तरी दुसरी तिला थांबवते, अगं जाऊ दे ना, आपण इथून निघून जाऊया. अशाही घटना घडतात. म्हणजे परिस्थिती वेगवेगळी असेल आणि प्रतिक्रिया त्यावरच्या वेगवेगळ्या असतील, पण अशाही घटना घडतात. तर त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की लहानपणापासून आपल्याला तेच सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचा हिंसा किंवा अत्याचार काही असेल तर दुर्लक्ष केलं तर ते आपोआप थांबेल. आणि प्रोसेसवरती नसलेला जो विश्वास, जो ज्याची कारणं मी आधी म्हटलेलीच आहेत की प्रोसेस सिस्टम्स आर कोलॅप्सिंग आणि त्यामुळे प्रोसेसवरती विश्वास नसणे, मग काय होणार आहे तिकडे जाऊन, त्याला खूप वर्ष लागणार आहेत. 7 वर्ष दिल्लीची रेप केस होऊन 7 वर्ष झाली, त्याच्यातून त्यांना काय मिळालं, अजून त्यांना फायनल शिक्षा झाली नाही आहे, फाशी असेल काही असेल. त्यामुळे दुर्लक्ष करण्याकडे कल आहे आणि त्याच्यामध्ये मदत घेण्याकडे कल नाही आहे, कारण ती मदत मिळेल की नाही ही पण खात्री नाही आहे. उलटे आपल्यालाच दोष दिला जाईल, म्हणजे ज्याला आपण विक्टिम ब्लेमिंग म्हणतो की मग तू कशाला गेली होतीस किंवा तू कशासाठी, मग समजा तुला त्याच्याकडनं वाईट अनुभव होता, मग त्याच व्यक्तीबरोबर तू पुन्हा कशाला कारमधनं गेली होतीस. हे जे विक्टिम ब्लेमिंग आहे, अशा अनेक कारणांमुळे मदत न घेण्याकडे कल असतो आणि मग दुर्लक्ष करा, आपोआप थांबेल हिंसा, असं कुठेतरी जी मानसिकता निर्माण होते त्यामुळेच हे असं होतं की जाऊ दे, सोडून द्या. नक्की. म्हणजे दुर्लक्ष करा आणि गप्प बसा हेही टाळणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर हरीश आणि महेश सर, आपल्या दोघांसमोर मला हा मुद्दा उपस्थित करायचा आहे की माझ्या वयाच्या सगळ्या मुली ज्या करिअरिस्टिक आहेत किंवा ज्या नोकरी करतायत, त्या सगळ्यांना एक चित्र असं दिसतंय की आमचे नवरे आता आमच्या किचनपर्यंत येऊन पोचलेले आहेत, ते आम्हाला मदत करतायत. दुसरीकडे मात्र आम्ही असं बघतोय की ती 6 वर्षाची एखादी मुलगी असो किंवा जसं 25 वर्षाची, 25 आणि त्यांनी काही कपडे घातलेले असो, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत आणि दगडानं ठेचून त्यांना मारलं जातं. ह्या घटना आम्ही अजूनही याच समाज व्यवस्थेमध्ये बघतोय. या विरोधाभासाविषयी डॉक्टर हरीश काय सांगाल? असं आहे की समाज ओव्हरनाईट चेंज होत नाही आणि जे मूलभूत जे मान्यता आहेत ते पटकन चेंज होत नाही आणि तसं चेंज व्हायला पाहिजे. तर आपल्या घरी आपल्या घरी शाळेतून पण आई बाबा म्हणतात, मुलगा असो की मुलगी, सरळ जा आणि सरळ या. कोणाचा भानगडीत पडू नका. तिथे कोणी महिलावर अत्याचार करत असेल तर तू ह्या भानगडीत पडू नको. पोलिसच्या भानगडीत अजिबात पडू नको. परत त्या लफड्यात पडण्याचं जे काय वृत्ती आहे ते वाढवलं पाहिजे. अत्याचार होत असेल तर तुम्ही मध्ये जा, त्याला स्टॉप करा. हे मुलांना आणि मुलींना दोघांना हा शिक्षण लहानपणापासून देणं अगदी इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय कितीही तुम्ही सांगा, ग्लोबलायझेशनचा ॲडव्हर्स इफेक्ट आहे अँग्स्ट, म्हणजे त्रास. हा मायक्रो जरी असला तर मॅक्रोमध्ये तो एक्सप्रेस होतो, ट्रेनमध्ये एक्सप्रेस होतो, TV चॅनलमध्ये एक्सप्रेस होतो. हा ग्लोबलायझेशनचा अँग्स्ट कमी व्हायला फॅमिलीज थोडंफार लवकर जर झोपले, फोनवर कमी त्यांचा वेळ गेला, तर एखाद्या शांत असलेला व्यक्ती समाजात काय झालं तर तो आपोआप ऍक्टिव्ह होणार. पण तोही त्रस्त असेल तर जेव्हा तो रस्त्यावरून येतो तेव्हा काही त्रास होत असेल, तर काही कोणावर अत्याचार होत असेल तर तो न बघत पळून जाणार तिथून. तुम्हाला आठवत असेल 20 वर्ष अगोदर बॉम्बे सेंट्रल जिथे मराठा मंदिरच्या समोर एका रिझर्व्ह बँकच्या एम्प्लॉईला एका माणसाने घासलेट टाकून आग लावली. कोणी मध्ये आलेले नाही. हा बायस्टँडर इफेक्ट जे आहे की माझा बायकोला काय झालेलं नाही, माझी मुलीला काय झालं नाही, हा डेंजरस आहे. लहानपणापासून मुलांना मुलींना शिकवा की कुठेही काही कोणाला त्रास होत असेल तर आवाज करा मोठा किंवा ऍक्शन घ्या किंवा काहीतरी करा. सरळ जाऊन सरळ यायचं ही जे मान्यता आहे, बिलीफ आहे, ते अत्यंत रॉंग आहे. लफड्यात पडा आणि समाजाला वाचवा. हा धडा लहानपणापासून
मुलांना आता आपण आणि द्यायला मुलींना सुरुवात करायला हवी आहे. नाही शिकवायची अत्यंत गरज आहे. डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं ते मला काय त्याचं हा सिंड्रोम आपल्या मराठीमध्ये आहे. ज्या पद्धतीने आपल्या अवतीभोवती घटना घडत असतात, आपल्या अवतीभोवती दुर्घटना घडत असतात, मी म्हणतो त्या घटनांची आपण स्वतःला रिलेट जेव्हाच करू शकतो जेव्हा तुम्ही समाज म्हणून, आपले लोक म्हणून, म्हणजे आमची जी प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत वगैरे वगैरे, हे फक्त त्या नागरिकशास्त्राच्या पहिल्या पानावर राहिलेलं आहे आणि आमच्या जगण्याच्या याच्यामध्ये मात्र त्याचं प्रतिबिंब आम्हाला उमटताना दिसत नाही. त्यामुळे आता मला काय त्याचं हा ॲटिट्यूड तर इतका वाढलेला आहे, म्हणजे 1975 पर्यंत आणीबाणीपर्यंत मध्यम वर्ग आपण पाहिला की समाजाच्या प्रत्येक अंगाच्या लढाईमध्ये समोर होता. तो राजकीय असेल, सामाजिक असेल, नेतृत्व करताना तो दिसायचा. परंतु 75 नंतर मध्यम वर्ग जो काय आपल्या आत्मिक कोशात जाऊन बसलेला आहे आणि त्याने आपली पोरं जी विदेशामध्ये पाठवायला सुरुवात केली आणि स्वतः पार्ट्यांमध्ये रमायला सुरुवात केली, त्या सगळ्याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे. ज्या सामाजिक चळवळी होत्या आपल्या भारतातल्या, या सगळ्या मध्यम वर्गातून आलेल्या होत्या. जी सामाजिक मूल्य होती ती मध्यम वर्गातून आलेली होती. परंतु आता या सगळ्याचा कडेलोट असा झालेला आहे की आपल्याकडे जे मॅक्झिमम अत्याचार होतात, मॅक्झिमम जे खून होतात, याच्यामध्ये मरणाऱ्यांची संख्या मध्यमवर्गीयांचीच जास्त आहे. हे सगळं जे वास्तव आहे हे वास्तव खूप अस्वस्थ करणार आहे. त्यामुळे मला काय त्याचं यातून आपण बाजूला झालं पाहिजे. या अस्वस्थ वास्तवाविषयीच आपण सगळे अधिक बोलूया. ब्रेकची वेळ झालेली आहे. आता आपण सगळे मिळून ही समाजव्यवस्था कशी बदलू शकतो या अनुषंगाने बोलणार आहोत एका छोट्या ब्रेकनंतर. हिंसेचा वणवा पेटलेला आहे आणि महिलेवरच अत्याचार होताना आपण बघतो आहोत. ते कसे दूर करायचे, समाज व्यवस्था कशी बदलायची, आम्ही सगळे बदलण्यासाठी उत्सुक आहोत, प्रयत्नशील आहोत आणि त्या अनुषंगाने आता आपण बोलणार आहोत. केतकी, मी आपल्यापासून सुरुवात करीन. ही परिस्थिती बदलावी, ती बदलतीये, ती हळूहळू बदलतीये, पण ती अजून बदलावी त्यासाठी म्हणजे कसं बघशील तू याकडे, किंवा तू काय वाटतं तुला? मला असं वाटतं की आपली जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये कधीच आपण लहान मुलांसमोर रेप, मर्डर किंवा असं वाईट झालं हे शब्द आपण वापरत नाही, कारण त्यांच्या मनावर काहीतरी विपरीत परिणाम होतील. पण लहान मुलांकडे आयपॅड असतो, फोन असतो, ते यूट्यूबवर असतात आणि साईट्सवर असतात. वी आर ट्राईंग टू प्रोटेक्ट देम फ्रॉम दॅट काय म्हणतात कंटेंट, प्रायव्हेट कंटेंट, बट वी आर नॉट टेलिंग देम की रेप म्हणजे काय आहे, मर्डर म्हणजे काय. आणि आत्ताची मुलं मला असं वाटतं की ते इतके शार्प आहेत, त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त स्टफ आहे सांगायला आणि माहिती त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. तर शाळेपासनं की कायदा काय आहे, कारण आपलं देश कायद्यावरच चालतो, तर शाळेपासनं मुलांना कळायला हवं की कायदा काय आहे आणि त्याचं काय पॉवर आहे कायद्याची. जसं निर्भयाच्या वेळेस असं झालं होतं की सगळ्या मुली मार्शल आर्ट्स शिकायला चालल्या होत्या किंवा, पण एक मुलगी आणि 4 मुलं नाही, फिजिकली आपण ते नाही कम्पीट करू शकणार, बट बौद्धिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या इफ वी आर स्टेबल अँड वी नो द लॉज, तर कुठेतरी चेंज होऊ शकतं असं मला वाटतं. प्लस स्त्रियांनी स्वतःला सेकंडरी समजू नये की म्हणजे मी कमीच आहे कुठेतरी, त्यामुळे स्वतःलाच दुय्यम स्थान द्यायचं असं करू नये. तर तेव्हा कुठे आपण इक्वली फाईट करू शकू या सगळ्याच्या बाबतीत असं मला वाटतं. नक्की. अनिता, बदल तर घडवायचे आहेत आणि ते कशा पद्धतीने घडले पाहिजे जेणेकरून हा अत्याचार कमी होईल, दिवसेंदिवस त्याची संख्या कमी होत जाईल? मला ना नेहमी असं जेव्हा परिवर्तनाची चर्चा आहे तेव्हा नेहमी प्रश्न पडतो की आधी काय. आणि त्याचं मी जेव्हा बघते तेव्हा वाटतं आधी कोंबडी की आधी अंड. तर मला असं वाटतं आपण जिथे आहोत तिथून सुरुवात करूयात. आपण ज्या क्षेत्रात आहोत, ज्या विषयात आहोत, मला कायम वाटतं ना यशाची व्याख्या परत एकदा, म्हणजे ते केतकी म्हणली ती फारच महत्त्वाचं आहे की संविधान जगण्यात येऊ शकतं का. भारत माझा देश असं बाहेर म्हणायचं आणि मुसलमानांच्या बद्दल काहीतरी चीप कॉमेंट करायची, म्हणजे शिक्षकांना आरेकारे बोलण्याची पद्धत आली. मला अजून पण माझे जुने शिक्षक भेटले, 4थीला शिकवणारे, तर मी रस्त्यात नमस्कार करते, पण माझी 3 वर्षाची नात शाळेमधनं आली का ती शिक्षिका असं म्हणाली, आमची ती टीचर असं म्हणाली. याच्याबद्दल आपण घरात खूप बोलायला पाहिजे. त्यामुळे मला काय म्हटलं ना, यशाची व्याख्या ठरवायला पाहिजे. आपण बाहेर यशाची व्याख्या ही इतकी व्हायलंट आहे ती ॲक्सेप्ट करतो आणि घरामध्ये मुलांना सांगतो की तुम्ही व्हायलन्स करू नका.
आपण कायम असं करतो की आई वडील टीव्ही पाहत बसले आणि मुलांना सांगतो तुला सांगितलं ना रे अभ्यासाला बस तिकडे. अरे तू टीव्ही पाहत असेल तर मुलगा अभ्यास कसा काय करू शकेल, ह्याच्यावरती विचार करायला पाहिजे. पूर्वी मी शाळेमध्ये होते, मी कॉर्पोरेशनच्या शाळेमधनं शिकले आणि मला आठवतं आम्हाला एक मासपिटी नावाचा कार्यक्रम घ्यायचे. म्हणजे काही शाळा भरल्या भरल्या सगळ्या शाळेची एनर्जी इतके नाचवायचे की बरोबर अभ्यासाला कॉन्सन्ट्रेशन व्हायचं. आता शाळांनी नियम काय केले, शाळांनी शाळेच्या आणि कॉलेजच्या गेटवरती ते पहिलवान तरुण पोरं उभे केलेत, बाउन्सर आहे ना, आणि मुलांना सांगितलं हात मागे ठेवून रस्त्याने चालायचं शाळेमध्ये. आता त्या मुलाच्या अंगामध्ये जी एनर्जी तयार होते त्याला कळतच नाही त्या एनर्जीचं काय करू. त्यामुळे शाळांनी मुलांना असं सप्रेस करण्यापेक्षा त्यांची ती एनर्जी कशी युटिलाइज करता येईल, सकारात्मक कशी वापरता येईल. आणि मला शेवटचा काय मला मुद्दा वाटतो की कृपा करून ह्या चर्चेचा अर्थ असा काढू नये की आता बायकांचं संरक्षण पुरुषांचं कुठल्या तरी गटाने करावं. कालपासून फेसबुकवरती एक पोस्ट फिरतीये की माझं नाव असं आहे, माझं वय हे, माझा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्हाला कुठे अडचण आली तर मला कॉल करा. तर असं स्त्रियांच्या, दलितांच्या, आदिवासींच्या, मुलांचं संरक्षण ठीक आहे मोठ्याने करावं, पण हे जे सगळे मेजर लोक आहेत यांच्या संरक्षणाचं कॉन्ट्रॅक्ट कोणीतरी उचलून वातावरण असं असावं की सर्व माणसांना जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा अंधारात, कोपऱ्यात, एकट्याने, प्रवासात जाण्याची संधी या समाजामध्ये असावी जी संविधानाने त्यांना दिली. त्यामुळे ते संविधान जगण्याची सुरक्षा पुरवण्याच्या मदतीला धावण्यापेक्षा आजूबाजूची परिस्थिती कशी बदलेल त्यासाठी प्रयत्न करा. डॉक्टर अनघा, थोडक्यात. डॉक्टर शेट्टींनी जो बायस्टँडरचा मुद्दा मांडला, तर मी ज्या विषयावर काम करते, कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक हिंसाचारावर, तिथेही आता सध्या हेच बोललं जात आहे की समजा एखाद्या स्त्रीवर हिंसा होत असेल, कोणत्याही प्रकारची ती लैंगिक हिंसा असेल, तर त्याच्यामध्ये आजूबाजूच्या लोकांचा रोल काय आहे, म्हणजे कॉलिग्सचा रोल काय आहे. तर त्याला बायस्टँडर इंटरव्हेन्शन असं म्हटलं जातं की आजूबाजूच्या लोकांनी पण ते थांबवण्यामध्ये काहीतरी भूमिका बजावली पाहिजे. असं नाही की ती बाईनीच प्रत्येक वेळी बोललं पाहिजे. त्यामुळे सर्वांनीच मला असं वाटतं की नागरिक म्हणून आपलं ते कर्तव्य आहे. आणि अनितानी जे म्हटलं की संविधानात प्रमाणे देखील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की कुठेही हिंसा होत असेल तर त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलंच पाहिजे. आणि आपण फक्त बघे म्हणून राहू नये, बायस्टँडर्स म्हणून राहू नये, तर इंटरव्हेन्शन आपण त्याच्यामध्ये केलं पाहिजे असं मला वाटतं. नक्की. आणि महिलांनी सुद्धा, म्हणजे फक्त पुरुषांनी नव्हे, आजूबाजूच्या सगळ्यांमध्ये महिला सुद्धा येतात आणि महिलांनी सुद्धा या लफड्यामध्ये पडलं पाहिजे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टर रश्मी, आपण थोडक्यात काय सांगाल? नाही, अनितानी खूप सगळे छान मुद्दे कव्हर केलेत मला वाटतं. आणि त्याला जोडून मी हे सांगेन की आजच्या काळात सप्रेस्ड एनर्जी आहे. महत्त्वाचं त्याहूनही आहे की सप्रेस्ड सेक्शुअलिटी, सप्रेस्ड अँगर, सप्रेस्ड एनर्जी, याच्यासोबतच हे पालक आणि मुलांमधला विसंवाद. आत्ता काही दिवसांपूर्वी मी टेक केअर गुड नाईट पिक्चर पाहिला. सचिन खेडेकरच्या घरात एकाच दिवशी त्याचे 50 लाख रुपये बँकेच्या अकाउंटमधून जातात आणि त्याच्या मुलीची अश्लील व्हिडिओ फीत व्हायरल होते आणि तो इतका भांबवलेला असतो. हा पिक्चर अगदी जरूर बघा. ह्या प्रकारे कळतं की मुलं आपल्याशी कसं काहीच बोलत नाही आणि हे करतात. आणि दुसरं असं आहे यामध्ये की जितकं तुम्ही इंटरॅक्ट करायचा प्रयत्न कराल मुलांशी, त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करणार, रिॲक्ट करणार नाही. कारण की गुन्हा काही फक्त रेप हाच एक गुन्हा नसतो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा मुलं खूप कशातून जात असतात, मुली खूप कशातून जात असतात. ते समजून घ्यायला जितका जमेल आपल्याकडून मला वाटतं आपण संवाद वाढवावा, आपलं स्वतःचं सेन्सिटायझेशन करून घ्यावं. आणि न्यूज 18 लोकमत सारखे चॅनल्स आहेत, त्यांचं पण अभिनंदन की ते इतका प्रयत्न करतायत आणि गंभीरतेने हा विषय घेऊन लोकांपुढे आणतायत. हा तर सगळ्यात उत्तम मार्ग आहे सेन्सिटायझेशनचा. तर अशा पद्धतीने जर आपण करत गेलो आणि मुलींना डिफेन्स, नक्की, मार्शल आर्ट हा काही फक्त सगळ्याजणी करू शकतील असं नाही. त्यामुळे कशा पद्धतीने आपण सिच्युएशनल डिफेन्स करू शकतो याचं ट्रेनिंग मुलींना द्यायला हवं. आणि मी मग सांगितलं तसं पोलिसांचं सेन्सिटायझेशन हा खूप कळीचा मुद्दा आहे. नक्की. तर आणि मला वाटतं डॉक्टर, ह्या पद्धतीने आपण ह्या समस्येला समोर जाऊ शकू. नक्की. डॉक्टर हरीश, आम्हाला या सगळ्या चर्चेमधली तुमची अनेक वाक्य लक्षात राहणार आहेत आणि त्यावर आम्ही रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा त्यावर मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवट करताना तुम्ही काय थोडक्यात सांगाल? 3 गोष्टी. एक, जेंडर सेन्सिटायझेशन इन स्कूल्स. नंबर 2, हिंदुस्थानामध्ये 10.5 जजेस आहेत फॉर 1 मिलियन पॉप्युलेशन. 50 पाहिजे कमीत कमी फॉर 1 मिलियन पॉप्युलेशन. नंबर 3, सुप्रीम कोर्टचे रिफॉर्म्स. प्रकाश सिंग
वर्सेस युनियन ऑफ इंडिया जे पोलीस रिफॉर्म सुप्रीम कोर्टने सांगितले त्याला इमिजिएटली इम्प्लिमेंट केलं पाहिजे. नक्की. खरंच सर थोडक्यात बोललात. महेश सर तुम्ही शेवट कसा कराल? मला बासी मर्ढेकरांची कविता आठवते, आम्हास आम्ही पुन्हा पाहावे काढून चष्मा डोळ्यावरचा. आता आपल्या समाजाला जर आपल्याला नीट समजून घ्यायचं असेल तर आम्हालाच आमचे जे सगळे तंत्रज्ञानाचे, विज्ञानाचे, ज्ञानाचे, अज्ञानाचे, अहंगंडाचे, न्यूनगंडाचे सगळे चष्मे बाजूला काढून आम्हाला आमच्या समाजाकडे घरापासून बघायला सुरुवात करावी लागणार आहे. तर आपल्या समाजात जे आता हिंसेचं जे वादळ घोंगावत आहे, हिंसेचा जो वणवा पसरलेला आहे, याला आपल्याला रोखायचा आहे आणि तो आपण सगळेजण मिळून रोखणार आहोत. त्यासाठीचे सगळ्यांनी डोळे उघडून त्याकडे बघणं जास्त गरजेचं आहे. एवढंच या निमित्ताने बोलू शकतो आपण सुवर्णा. नक्की. तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. हे सगळेच मान्यवर आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने हा बदल घडवण्याचा प्रयत्न करतायत. बदल होतोय, तो कमी वेगाने होतोय, तो अधिक वेगवान करण्यासाठी अशा चर्चा, अशा प्रकारच्या चिंतन बैठका आम्ही घेत राहणार आहोत, तुमच्यापर्यंत येत राहणार आहोत आणि तुमचा दरवाजा ठोठावत राहणार आहोत जोपर्यंत तुम्ही तुमच्यापासून बदल करत नाही. आता इथंच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.